ती वेगळी असते. पण महेश, म्हणजे हा श्रोत्यांच्या बद्दलचा अनुभव झाला, हा कदाचित मी विचारतोय तो तो अगदीच तुझ्यासाठी वैयक्तिक अनुभव, की असा कोणता प्रसंग होता की तुला म्हणजे आतून असं उमाळून खूप आलं, म्हणजे ते तर तू म्हणालास की असं बऱ्याचदा होतं, पण असं सगळ्यात म्हणजे आता विचारलं की तुला आठवतोय असं? आठव आहे, तो ॲक्च्युली फार अवघड परिस्थितीतनं आला होता. माझ्या वडिलांना तुम्ही ओळखता, ते आता 19 जुलैला त्यांना जाऊन 5 वर्ष होतील. ते बरोबर त्याच दिवशी आषाढी पूर्व गेले आणि मला लोकांना कळवायचं होतं. तर मी एक फेसबुक पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की जेव्हा मी तुम्हाला नमस्कार करायचो तेव्हा वाटायचं की देव भेटला. आता जेव्हा देवाला नमस्कार करीन तेव्हा तुम्ही भेटाल असं वाटेल ना. आणि हॅशटॅग सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. आणि त्यांना आम्ही निरोप दिल्यानंतर दुसऱ्या सकाळी मला त्या अभंगाची चाल आली. त्यामुळे तो जेव्हा जेव्हा गातो तेव्हा साहजिकपणे मी पहिल्या वर्षी कार्यक्रम जेव्हा केला तेव्हा मी ॲक्च्युली सांगितलं लोकांना की तुमच्या समक्ष गातोय, पण हा अभंग तुमच्याकरता नाही, माझ्या वडिलांकरता गातोय. तो गाताना भरून येतं. आमच्या अभिषेकी बुवांची अभंग असतील की, कारण मी ह्या गाण्याची ना भक्ती केली आहे, ह्या अभंगांची भक्ती केली आहे. ती टेप म्हणजे घासून घासून तुटल्या, दुसऱ्या आणायला लागल्या, इतकं वेळेला ते म्हणजे किती हॅप्टिक मेमरी म्हणतात बघा, रिवाइंड करून मला एक्झॅक्टली किती वेळ रिवाइंड केल्यानंतर स्टॉप प्ले केल्यानंतर ते गाणं सुरू होईल हे माहिती होतं इतक्या वेळेला. त्यामुळे त्यांना ते जेव्हा ते गात असताना कुठेतरी, आता गुरूंच्या तुम्ही जवळ जाऊ शकत नाही, पण त्याचा भास होण्याच्या जवळ जरी गेलात ना तरी एकदम आतनं भरून आल्यासारखं होतं. आणि हे सगळं लोकांच्या समोरच होतं असं नाही, पण लोकांच्या समोर असताना सुद्धा खूप एकांत तुम्हाला त्या मोमेंटमुळे अनुभवता येतो. अच्छा, म्हणजे तो कसं, म्हणजे काय होतं? मी आता आलाप घेतोय जडो तुझी मूर्ती असं म्हणताना मला दिसतच नाहीत प्रेक्षक. मला तोच क्षण आठवतो जेव्हा मी बाबांबरोबर होतो, हॉस्पिटलमध्ये होतो, किंवा चांगले क्षण जे माझ्या बाबांनी मला माझे पहिले बूट विकत घेतले, आम्ही मध्यम वर्गात होतो. या सगळ्या गोष्टी, जे चांगले संस्कार झालेत त्या सगळ्या चांगल्या संस्कारांची आठवण होती. आणि त्यांनी एक त्या काळात जातो ज्या काळात आता जाणं शक्य नाही, पण गाण्यातल्या पंखांमुळे मला तिथपर्यंत कुठेतरी फिरून जाता येतं. हा अनुभव म्हणजे जसा गायक